बघा, चौकोन मोजा ह्या प्रकरणामधील हे गणित आहे. या ठिकाणी काय करायचं, आपल्याला चौकोन मोजायचे. मग राखण्यामध्ये आपण काय करूया, अंक टाकून घेऊया. 1 2 आणि 3. अशाच पद्धतीने उभी देखील मांडणी करून घेऊया. 1 2 आणि 3. आता ह्या आडव्या मांडणीचं काय करूया, आपण बेरीज करूया. 1 अधिक 2 अधिक 3, उत्तर आले 6. त्याच पद्धतीने उभ्या मांडणीची पण बेरीज करू. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. आता ह्या दोन्ही उत्तराचा आपल्याला काय करायचं, तर गुणाकार करायचा. 6 गुणुले 6, 6 6 36. म्हणजे या ठिकाणी 36 चौकोन आहेत. अशा पद्धतीने हे काय होईल, तर गणित सोडवले जाईल. बघा, दुसरं गणित. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, आयत दिलाय आणि आयत मोजायचा आहे. आयत हा देखील पण काय, तर चौकोनाचाच एक प्रकार आहे. या ठिकाणी काय करायचंय, अंक टाकून घ्यायच्यात. 1 2 3 आणि 4. त्यानंतर या ठिकाणी 2, म्हणजे आडव्या आणि उभ्या पद्धतीने काय करायचं, अंक टाकून घ्यायचे. पुन्हा काय करायचे, या अंकाची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. या ठिकाणी झाली बेरीज 10. त्यानंतर ह्या अंकांची बेरीज करून घेऊया उभ्या मांडणीची. 1 अधिक 2 बरोबर 3. आता हे उत्तर आणि हे उत्तर, ह्या दोन्ही उत्तराचा काय करूया, आपण गुणाकार करूया. 10 गुणुले 3 10 30. म्हणजे या ठिकाणी किती रकाने आहेत, तर 30 रकाने आहेत.